भारतीय संविधानाच्या कलम 331 ते 334 मध्ये शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईबसाठी राज्याच्या विधिमंडळामध्ये आणि देशाच्या संसदेमध्ये काही जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। आपण जर लोकसभेचा विचार केला तर आपल्याला असं दिसेल की लोकसभेमध्ये असलेल्या 543 जागांपैकी 131 जागा या शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये शेड्यूल्ड कास्टसाठी 84 जागा आणि शेड्यूल्ड ट्राईबसाठी 47 जागा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। या जागेवरती 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड अशा प्रमाणामध्ये बहुमत मिळालं होतं, तर 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला या जागेवरती मोठा फटका देखील बसलेला आपल्याला पाहायला मिळतो। 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला शेड्यूल्ड कास्टच्या या राखीव जागेवरती 46 जागा मिळाल्या होत्या, तर 2024 मध्ये हा आकडा घटलेला आहे आणि केवळ 30 जागा भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहेत। हाच आकडा जर आपण काँग्रेसच्या बाबतीमध्ये बघितला तर काँग्रेसला 2019च्या निवडणुकीमध्ये केवळ 6 जागा मिळाल्या होत्या। हा आकडा काँग्रेसचा वाढलेला आहे आणि 2024 मध्ये शेड्यूल्ड कास्टच्या 19 जागा काँग्रेसच्या निवडून आलेल्या आहेत। याच अनुषंगाने जर आपण शेड्यूल्ड ट्राईबच्या जागा बघितल्या तर आपल्याला असं दिसेल की 2019 मध्ये शेड्यूल्ड ट्राईबच्या 31 जागा या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या होत्या, तर हा आकडा 2024च्या निवडणुकीमध्ये 26 इतका झालेला आहे, अर्थातच 4 जागा घटलेल्या आहेत। दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या 2019 मध्ये 4 जागा निवडून आलेल्या होत्या, तर 2024 मध्ये 12 जागा निवडून आलेल्या आहेत। अर्थातच शेड्यूल्ड कास्टचा जो आकडा आहे हा आकडा 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचा वाढलेला होता, तर 2024 मध्ये हा घटलेला आहे। दुसरीकडे हाच आकडा शेड्यूल्ड ट्राईबचा देखील त्याच पद्धतीने आहे। या शेड्यूल्ड ट्राईबच्या जागेवरती देखील भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे। या जागेपैकी जवळपास 4 जागा त्यांच्या घटलेल्या आहेत, तर काँग्रेसच्या जवळपास 11 जागा वाढलेल्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। अर्थातच 131 जागेपैकी काँग्रेसला बऱ्याचशा जागा मिळालेल्या आहेत, तर या जागेवरती भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये फटका देखील बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे।